हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरच्या छेडानगर जवळील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं। दुर्घटनेमध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 88 जण जखमी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करणार, तर मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाखांची मदत करणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। घाटकोपर होर्डिंग घटनेला जबाबदार असणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल, पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, फडणवीसांचे आदेश, तर युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू, फडणवीसांची माहिती। घाटकोपरमधील होर्डिंग पडलेल्या ठिकाणी भाजपा आणि मविया नेत्यांमध्ये बाचाबाची, रेस्क्यू टीम असताना तुम्ही आज जाऊन काय सिद्ध करणार, संजय दिना पाटलांचा भाजप नेत्यांना सवाल। घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग बेकायदेशीर, कालच महानगरपालिकेनं संबंधित कंपनीला होर्डिंग काढण्याची नोटीस दिली होती, किरीट सोमय्यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये दुपारी 12 नंतर सुनावणी होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील शरद पवार गटाची याचिका। मुंबईसह उपनगरातही वादळी वाऱ्यासह पाऊस, तर कल्याण डोंबिवलीसह ठाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, मुंबईत 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता, मुंबईकरांना काळजी घेण्याच्या हवामान खात्याच्या सूचना। 5 वाजेपर्यंत देशामध्ये 62.84%, तर राज्यामध्ये 53.06% मतदान, देशामध्ये सर्वाधिक 75.74% मतदान पश्चिम बंगालमध्ये। राज ठाकरेंच्या लावरे तो व्हिडिओला सुषमा अंधारेंकडून जशास तसं प्रत्युत्तर, अंधारेंकडून निलेश राणेंचा बाळासाहेबांवरील टीकेचा व्हिडिओ लावत राज ठाकरेंना सवाल। नाशिकच्या इगतपुरीमध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार अवकाळी पाऊस, घरांसह संसार उपयोगी वस्तू, धान्य आणि जनावरांच्या चाऱ्याचं नुकसान। कोकण किनारपट्टीवरील वातावरणामध्ये बदल, कोकणामध्ये येत्या 3 दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।